नमस्कार, मी शिवाजी कांबळे SK न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात एक महत्त्वाची आणि ताजी बातमी। बुद्धगयेच्या महाबोधी विहारावर बौद्धांचाच हक्क, खासदार चंद्रकांत हंडोरे यांची मागणी। लवकरच पंतप्रधान व गृहमंत्र्यांना भेटणार। बिहार राज्यातील बुद्धगयेचे ऐतिहासिक महाबोधी महाविहारावर बौद्धांचाच हक्क असून बौद्ध टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी माजी सामाजिक न्यायमंत्री, खासदार तथा भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी लातूर येथील पत्रकार परिषदेमध्ये केली। यावेळी भीमशक्ती संघटनेचे संस्थापक सरचिटणीस तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन माने, शशिकांत बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती। गेल्या 35 वर्षापासून बुद्धगयेचे पवित्र महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात नाही। दीर्घकाळापासून हे आंदोलन सुरू आहे। महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, नितीश कुमार व मी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहोत, असे खासदार हंडोरे यांनी यावेळी सांगितले। तसेच मागासवर्गीय समाजाचा निधी केंद्र सरकार इतरत्र वळवत आहे, तसेच तुटपुंजा निधी देते, त्यामुळे मागासवर्गीय समाजामध्ये मोदी सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे, असेही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। आपल्यासोबत आहेत खासदार चंद्रकांत हंडोरे। नेमके काय म्हणाले ते आपण पाहूयात। ज्या ठिकाणी भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं, तो बोधी वृक्ष जो आहे त्याच्या आजूबाजूला इतर धर्माच्या सगळ्या मूर्त्या आणून बसवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक वर्षी त्या परिसरामध्ये पिंडदान होतं आणि त्याला जवळजवळ 8 ते 10 लाख लोक येत असतात पिंडदान करायला। आता ह्या सगळ्या श्रद्धा आहेत का अंधश्रद्धा आहेत यामध्ये मी या खोलात जात नाही, परंतु तिथल्या आणि देशातल्या जनतेची भावना आहे आणि माझी भावना तीच आहे की आपण जर जगातल्या सगळ्या धर्मांच्याकडे असं सगळे धर्म नजरेसमोर ठेवून आपण जर बघितलं तर आपल्याला हिंदू धर्मामध्ये हिंदूंचं जे मंदिर आहे, मग भगवान शंकरांचं असेल, गणपतीचं असेल किंवा हिंदू धर्मातल्या देवदेवतांचं असेल, त्या ठिकाणची कमिटी, तिथला पुजारी आणि ती ट्रस्ट ही प्युअरली हिंदू धर्माच्याच पुजाऱ्यांची किंवा तिथल्या स्थानिक मंडळीची असते। आपण मशिदीमध्ये गेला तर त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचंच एकूण ती कमिटी त्या ठिकाणी कार्यरत असते। पारशीमध्ये गेला किंवा तुम्ही गुरुद्वारामध्ये शीख धर्मामध्ये गेला, ख्रिश्चन धर्मामध्ये गेला तर सगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीच्या कमिट्या कार्यरत आहेत। मग त्या ठिकाणी या बुद्धगयेलाच अपवाद का केला जातो? मग त्या ठिकाणी बौद्धांची कमिटी का असू नये म्हणून सगळ्या देशभर आंदोलन सुरू आहेत। मला वाटतं लातूरला हे आंदोलन झालं असेल। तर हा जो कायदा आहे, हा कायदा रद्द करण्यात यावं, ही कमिटी जी आहे ती बरखास्त करण्यात यावी आणि प्युअरली ते बुद्ध विहार भगवान गौतम बुद्धाच्या नावाचं असलेलं ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मी राज्यसभेमध्ये मांडलेली आहे। माझ्या समेत अनेक खासदारांनी ती भूमिका मांडलेली आहे आणि लवकरच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, होम मिनिस्टर अमित शाह, आमचे नेते राहुल गांधीजी, खरगेजी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जाऊन आम्ही भेटणार आहोत आणि या संबंधामध्ये हा कायदा एकतर दुरुस्त करावा किंवा हा कायदा रद्द करून त्या ठिकाणी नवा कायदा आणण्यात यावा, अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी करणार आहे। 25-26चं बजेट जर आपण बघितलं तर ते 90,000 कोटीच्या वर गेले सामाजिक न्याय विभागाचं बजेट आणि मी या सगळ्या पैशाचा विनियोग त्या योजनांवर केला। आपण बघत असाल की प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक न्याय भवन डॉक्टर बाबासाहेबांच्या नावानं, प्रत्येक तालुक्यात हॉस्टेल, प्रत्येक तालुक्यात मुलांमुलींसाठी रेसिडेन्शियल स्कूल्स, आपण साहेबांचं जे साखर कारखाना आहे त्याच्या बाजूला 1000 विद्यार्थ्यांचं वसतिगृह, त्याच्या बाजूला असलेली ती रेसिडेन्शियल स्कूल,
आणि डालडा फॅक्टरीच्या बाजूला असणारं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं असणारं भवन, ही प्रचंड मोठी कामं आणि त्यातल्या त्यात आणखी मोठ्या प्रमाणामध्ये जमीन वाटप, जी भूमिहीन होते त्यांना जमीन वाटप करण्याचा जवळजवळ माझ्या कारकिर्दीमध्ये मी 19,000 एकर जमीन भूमिहीनांना वाटप केली त्या काळामध्ये आणि एकही पैसा मी लॅप्स होऊ दिला नाही. तसंच माझ्या डोक्यामध्ये होतं की केंद्रातला सुद्धा पैसा भले मंत्री कोणी जरी असला तरी त्यानं तो पैसा या मागासवर्गीयांच्या योजनावर खर्च झाला पाहिजे. म्हणून आणखी त्यांना सूचना केली. कर्नाटक आणि आंध्र ही 2 राज्य आहेत. या 2 राज्यामध्ये त्यांच्या सरकारनं आदिवासी आणि मागासवर्गीय जेवढा समाजाचे पर्सेंटेज आहे त्याच्या प्रमाणामध्ये तो निधी वाटप व्हावा यासाठी त्यांनी कायदा बनवलेला आहे. रीतसर कायदा आणलेला आहे त्यांनी आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रावधान केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा निधी लॅप्स होता कामा नये, तो खर्च करण्यात यावा आणि त्या वर्षी जर खर्च झाला नाही, आता उदाहरणार्थ 25-26 चालू आहे अर्थसंकल्प, आता घोषित होईल तो, तर या वर्षी जर पैसे काही वाटप झाले नाहीत तर ते कॅरी फॉरवर्ड करून म्हणजे पुढच्या वर्षी त्या पैशाचा पुढच्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये प्लस करून ते पैसे त्या वर्षी खर्च केले गेले पाहिजेत, अशा पद्धतीचा तो नियम आहे.